रुपा, काय झालं म्हटलं? एवढ्या घाई गडबडीनं बोलावलं मला वावरातून. लवकर या, लवकर या, अर्जंट काम आहे. हा, काय झालं म्हटलं? बाबूची तब्येत गिब्येत ठीक आहे ना? हा, काय झालं म्हटलं? काहून एवढ्या घाई गडबडीनं बोलावलं? अहो काही नाही झालं, तब्येत गिब्येत ठीक आहे. मी याच्यासाठी बोलावलं, मला आज गावाला जायचं आहे म्हटलं आईच्या घरी. तर नेऊन देता काय अशी म्हणत होती मी तुम्हाला. कधी? आज चालली गावाले? हो आता अशीच मी कामं करत होती, तर कामं करता करता आठवलं मला. म्हटलं तुमच्या इथं पाहून पण करते, एक एक दोन दोन महिने राहते पोरीच्या घरी. हा आता येऊन राहिली इथं, तर म्हटलं येऊन राहिली तर मी चालली जातो म्हटलं पाहूनपणा. हा कारण की माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस कशी उठून पाहिली तुमची आई. हा थांबली नाही ना कामं गिमं करायला, म्हणून म्हटलं आज तुमची आई येते तर मी बी उठून पाहतो. हा मी कामं नाही करत, शेकू देतो म्हटलं 8-15 दिवस. हा तेव्हा समजन ना. काय रुपा, तुझ्या डोक्यात काही चालते पण. हा, त्याचं जीव पाहिनं, लहानसा आहे तो 2-3 महिन्याचा, आणि त्याला घेऊन चालली काय तू एवढ्या उन्हात? आता जास्त काय लिहून आहे, 9 वाजले. हा तर तुम्ही बसून द्या नाही तर नेऊन द्या. 11 नाही वाजत तर घरी तर पोहोचतो मी. हा नेऊन देता काय? नेऊन देता असेल तर नेऊन द्या मला गाडीवर, नाही तर मग ऑटोत गिटोत बसून द्या. स्पेशल ऑटो करून द्या. आणि स्पेशल ऑटो राहील तर ना मला कुठं उतरा लागत ना गाडी बदलावा लागत ना काही ना काही. डायरेक्ट इथून बसतो, डायरेक्ट आईच्या घरी उतर नाही मला. जातो म्हणजे आता तुझं जाणं फायनलच आहे, असं आहे काय? फायनल आहे काय म्हणजे बॅग गी भरून तयार आहे म्हटलं मी. हा तुम्हाला फोन लावला आणि पॅकिंग केली मी. याचे 4-5 ड्रेस घेतले आणि माझे 2 ड्रेस घेतले. हा जास्त कपडे काही नेत नाही म्हटलं, 8-15 दिवस राहीन. हा त्याच्यानं पॅकिंग वॅकिंग करून ठेवली आहे मी. तर फक्त आम्हाला आता गाडीत बस नाही आणि जाणार. आता वेळेवर कसं काय होणार आहे? हा, आणि राणीचे पेपर चालू आहे, राणीचं काय म्हटलं मग? हा, आता तिचे पेपर राहू देतं काय मग? ते परीक्षा नाही देणार काय? तर तिले राहू द्या ना, तुम्ही आहे ना लक्ष गिक्ष ठेवाले. तुम्ही आहे म्हटलं, तुम्ही पाय जातील. आणि तुमची आई येऊन राहिली आहे ना आता स्वयंपाक गिंपाक करायले तुमची आई. हा आता बाई आहे तर मी काही टेन्शन घेत नाही. राणीचे पेपर होते तोपर्यंत तिले राहू द्या, पेपर झाले का तिले आणून दे गावाले. राणीले काही नेत नाही मी, राणीचे पेपर चालू आहेत तिले पेपर सोडू द्या. अहो पण ते तुले सोडून राहत नाही ना. हा, मग ते कशी काय राहीन? आई आई म्हणन ना ते. दिवसभर मी काय घरी राहतो काय? कधी कामाला जातो, कधी वावरात जातो. हा, मग तिच्यावर लक्ष कोण ठेवन? लक्ष ठेवायला नाही पाहिजे काय एक जण? आता बाई येऊन राहिली तर लक्ष नाही ठेवणार काय? हा लक्ष ठेवणं पाहिजे ना नातीनले. हा तिथं नातू नातीन पाहणं होते, सांभाळणं होते दिवसभर. तिथं राणीवर लक्ष नाही ठेवणं होणार काय? तिथं तरी 2-2 लेकराले सांभाळते म्हटलं, आणि हे काय सांभाळायला आहे काय? हा चांगलीच खेळते, अभ्यास करते, जेवणही करते. हा फक्त लक्ष ठेवणं आहे तिच्यावर, नाही तर तिला कोणत्या गोष्टी सांगा नाही लागत, तिच्याच मतानं करून घेते ते. एवढी समजदार आहे म्हटलं आपली राणी. ते तर आहे, राणी समजदार आहे, तिला सांगा नाही लागत. पण आता दुपारी सुपारी आई झोपली राहिली समजा, आणि हे कुठं खेळायला चालली गेली. आता मग कोण पाहिन तिले? कुठं गेली, काय गेली, किती वेळची गेली? हा, कोण पाहिन म्हटलं तिले? आणि आई एवढी चतुराई आहे काय आईले? हा, ते तर जाते तर जाऊ दे, असं काम आहे मग. येईन तेव्हा येईन. हा, पण बोलावाले नाही जात ना, पाहाले नाही जात म्हटलं. तर तुम्ही सांगून ठेव जा ना आईले कडक. हा आता बैले सांगून ठेव जा, मना राणीवर लक्ष ठेवत जाय. आणि कुठं गेली घुमाले गावात खेळा गिडाले तर बोलावून आणत जाय. हा कारण की तिथं 2-2 लेकरा मांग जाणं होते, आणणं होते. आणि इथं काही एका नातनीच्या मांग जाणं नाही होत काय? इथं आली का कमरेत दुखणं येऊन जाते, टोंगड्यात दुखणं येऊन जाते. हा पाठही दुखायला लागते. जे नाही दुखत ते दुखते म्हटलं आपल्या घरी. आणि तिथं किती कामं करून पोरी या घरी तिथं काहीच नाही दुखत. नाटक करते का काय करते तर. म्हणून मी बी आज विचार केला सकाळीच म्हटलं आता येऊन राहिली, आता बाई येऊ द्या म्हटलं. आता मी बी काही आयतं बनवून देत नाही. मी बी मस्त माझी तयारी करतो ना, मी बी माझ्या मायच्या घरी चालले जातो म्हटलं 8-15 दिवसासाठी. तेव्हाच तर समजन ना तुमच्या इले. हा आयतं ताट कसं वाढून देणं राहते, आयतं हातात चहा नाश्ता कसा राहते. हा समजन म्हटलं, स्वतः बनवून न खाईन कनी तेव्हा अक्कल जाग्यावर येईन. बरं ठीक आहे, पण आता राणी कुठं आहे? राणी असं ना खेळून राहिली असं गावात. तिला काही सांगितलं नाही मी ना, मी सांगत नाही तर तिला सांगून नाही तर ते माया मागं लागन ना. गावात गेली ते खेळून राहिली तर चुपचाप मले ऑटोत बसून द्या तुम्ही. आणि मग राणीला पाहिजा कुठं गेली काय गेली तर, आणि तिला सांगा काय गेली म्हणून गावाले. आई तू गावाला चालली का मला सोडून? मला बी यायचं आहे नानीच्या घरी, मी बी येईन. मला सोडून नको जाऊ, मला बी यायचं आहे. अहो बाई राणी सोडून नाही चालली मी, नानीच्या घरी पाहूनपणा चालली. हा ते पेपर चालू आहे ना म्हणून. हा पेपर झाल्यावर मग बाबा तुला आणून देईन. हा आता 2-4 तर पेपर राहिले तुये. हा
2-4 पेपर झाल्यावर आणून देते ना बाबा. बाबा घरीच आहे आणि आज तुझी आजी बी येऊन राहिली. हा मग आजी तू बाबा तिघे जण राहा मस्त घरी. नाही आई मला बी आज आहे. मला सोडून नको जाऊ. मला गमत नाही मग. मला येवाच आहे. येतो नाही मला बी घेऊन जा ना. मला सोडून नको जाऊ. मी बी येतो. बाई राणी उद्या पेपर आहे ना बेटा. हा मग तुला कशी काय नेईन मी. हा उद्या पेपर द्यायला जाशील काय तू शाळेत. जाईन ना आई. मग शाळेत जाशील तर तू सांग. हा नानीच्या गावाला येशील तू तर तिथून जाणं येणं करू शकतं काय. दूर पडते ना नानीचं गाव. इथंच राह 2-4 पेपर होऊ दे मग बाबा आणून देईन. राणीचे बाबा आणून दे जा तुम्ही राणीले. रुपा पण म्हटलं इले लक्ष ठेवाले. हिच्यावर लक्ष ठेवन कोण. खरंच सांगतो आईच्या भरोशावर नको सोडून जाऊ इले. हा मग मी कामाला जातो तिच्यावर कोण लक्ष ठेवन. बाई राणी हा इकडे तिकडे घुमशील काय तू. मी गावाला जाईन तर. इकडे तिकडे कुठं जायचं नाही. हा बाबा पैसे देत जाईन तुला आईस्क्रीम घ्यायले कुल्फी घ्यायले. हा रोजचे देत जा जाऊ 5-5 रुपये. आई 5 रुपये थोडी येते कुल्फी. 10 रुपयाला आणि 20 रुपयाला येते. हो तर एखाद्या दिवशी पेप्सी घेत जाय. एखाद्या दिवशी कुल्फी घेत जाय. हा 15 दिवसाची गोष्ट आहे. मग तू येऊन जा नानीच्या घरी. हा शांता काकूले फोन लावला मी. आता शांता काकू येतच असं. हा शांता काकूच्या भरोशावर सोडून चालली म्हटलं मी. मला माहित आहे तुझ्या आजीवर तर थोडासाही भरोसा नाही आहे मला. त्याच्याने मी शांता मावशीले फोन लावला. मावशी येऊनच राहिली आता. शांताबाई कुठं निघाली म्हटलं एवढ्या घाई गडबडीनं. हा मी तुझ्या घरी येऊन राहिली. जाय ना तर तू घरी जाय. थांब तिथं येतो मी लवकर रुपाच्या घरून. रुपानं बोलावलं बापा मले. शांता मावशी म्हणे लवकर या म्हणे तुमच्या संग काम आहे म्हणे. टाईम नका लावू म्हणे. जाऊन पाय मग शांताबाई पोराची तब्येत गिब्येत बिघडली असन तर जाऊन पाय म्हटलं. आणि तसंही तिले काही समजत नाही लहान लेकरायचं. हा तर जाय म्हटलं जाऊन पाय काही झालं असं. हो बापा त्याच्यानं जाऊन पाहतो म्हटलं. चिडचिड करून राहिला कपोट दुखून राहिलं. हा काही ना काही झालं असन पोराले त्याच्यानं जाऊन पाहतो म्हटलं. हो जाऊन पाय मग मी घरी जातो आणि थांबतो तिथं. हो हो. रुपा रुपा मावशी इकडे म्हटलं आम्ही. बोल ना काय म्हणत होती. काही नाही मावशी मी गावाला जातो म्हटलं तर राणीवर लक्ष ठेव जा. मी चालली म्हटलं 8-15 दिवसासाठी. तर राणीचे पेपर चालू आहे तर राणीला काही नेत नाही. तर गण्याबरोबर जाणं येणं करते ते शाळेत. तर बरोबर म्हटलं हिच्यावर लक्ष ठेव जा थोडंसं. आणि राणीचे बाबा कामाला जाते वावरात जाते. कोणी आहे नाही ना मग. अमाय बाई कशी काय चालली हो गावाला. हा कशी काय चालली म्हटलं. आई बाबाची तब्येत तर ठीक आहे ना तिकडे. हो हो आई बाबाची तब्येत ठीक आहे. अशीच जातो म्हटलं. आज राणीची आजी येऊन राहिली इथं. तर म्हटलं आता राणीची आजी येऊन राहिली तर करू द्या बाबा 8-15 दिवस काम मस्त खुशी खुशीनं. आता राणीच्या आजीनं आराम केला पोरीच्या घरी जाऊन. तर म्हटलं चला बा मी आराम करतो आता आईच्या घरी जाऊन. त्याच्यानं केली मग वेळेवर तयारी. हा काय आज येते नाही मग राणीची आजी. हो येऊन राहिली ना म्हणून म्हटलं गळ्या आता मी काम करू करू थकली. डिलिव्हरी पासून 1 महिना नाही झाला मुले तर कामाला लागले. आता बी म्हणजे कामच करणं आहे ना. लेकराले पायनं काम करणं. म्हणून म्हटलं आता आराम करा आईच्या घरी जाऊन. इथं राहीन मी तिथं कामच करा लागन मले. त्याच्यानं म्हटलं राणीवर लक्ष ठेव जातो मी. ठीक आहे ना टेन्शन नको घेऊ पाहतो मी. हा जेव्हा खावाचं काय आहे तर दिन म्हटलं मी तिले. जेव्हा खावाचं तर म्हणा आता तिची आजी येऊन राहिली. स्वयंपाक तर बनवूनच. फक्त उन्हात आणि लेकराबरोबर खेळते गिलते. आणि माझी सासू तर तुम्हाला माहित आहे लक्ष ठेवते नाही ठेवत. बोलावाले जाते नाही जात. म्हणून म्हटलं का बा त्याच्या भरोशावर नाही सोडत. तुम्हाला सांगून देतो. तसे तुम्ही गण्याले पाहायला येतात. हे जर दिसली उन्हात आणि खेळताना तर इले घरी पाठवत जा तुम्ही. ठीक आहे ना. चालली काय मग आता. हो उन्हाच्या पहिले चालली जातो म्हटलं. मग ऊन होते ना. मग उन्हात आणि कुठं जा एवढ्या उन्हीत. त्याच्यानं म्हटलं लवकर चालली जातो. बरं बरं जा ना मग जा टेन्शन नको घेऊ. मी पाहतो मी राणीले पाहतो. मावशी तसा तर मी आहेच म्हणा. पण कधी कधी कामाला जातो त्या दिवशी लक्ष ठेवा लागन. बाकी दिवस तर आहेच मग मी. ठीक आहे ना सुनील काही हरकत नाही. तशी मी माझ्या नातवाले पाहाले घुमतच राहतो ना गावात. तर इले पाच जाईन. टेन्शन नको घेऊ कृपा. जाय म्हटलं तू बिंदास जाय. पाहतो मी राणीले. अम्मा हे कोण फुसफुस करून राहिली. तिले नेत नाही ना मी म्हणून फुसफुस चालू आहे आता. मी येतो म्हणते पण आता पेपर चालू आहे तर तिले नेताही नाही येत ना. आणि शेवटचे पेपर आहे. जर अंदामंदातले राहिले असते तर नाही पेपर दिले तर चालते. नाही काय नंतर देऊन देता येते. पण हे आता आखरी पेपर चालू आहे तर नंतर थोडी देता येते. नाही तर मग मीच फोन लावून सांगितलं असतं मॅडमले का मॅडम आम्ही बाहेर चाललो बा नंतर पेपर घेऊन घे जा तर घेऊन घेते. नाही काय पण आता आखरी पेपर आहे तर नाही जमत ना तसं.
हो हो तर राहू दे राणी, रडू नको म्हटलं. हा पेपर झाल्यावर तूही चालली जातो मग आई संग. येऊन जातो मायाजवळ. चला मग मावशी, लवकर जातो म्हटलं. राणीचे बाबा नेऊन देता का कसं काय म्हटलं मग? चाल ना मग, नेऊनच देतो. आता ऑटो काय करू, पोहोचून देतो घरापर्यंत. वावरात काम असेल तर ऑटो करा आणि बसून द्या, चालली जातो मी. हा स्पेशल ऑटो करून द्या म्हटलं. अजून तुम्ही या एवढ्या उन्हीत वापर जा, त्याच्यापेक्षा ऑटोच करून द्या. नाही तर बरं चाल मग, पाहतो मी. मावशी, राणीले घेऊन जा मग तुम्ही घरी, ठेव जा तिले. ठीक आहे ना. हो तर घेऊन जा तुम्ही घरी. चाल बाई राणी, रडू नको. चाल चाल, गण्या आहे, लक्ष्मी आहे, खेळजो त्याच्याबरोबर. चाल ना. जेवली गिवली आहे? जेवली ना, जेवली. बरं चाल बाई राणी, चाल घरी, रडू नको. आई येईन मग मी पेपर झाल्यावर. हो येजो ना, पेपर झाल्यावर येजो. नेहा, जातो म्हटलं मग मी आता गावाले. जाय ना बापा, आता लय आठवण येऊन राहिली पोरायची, तर जाय गावाले. कालपासून जातो आणि बरोबर जाजो. हो जातो. पाण्याची बॉटल ठेवली, पाण्याची बॉटल म्हणत होती मी तर. हो ठेवली ना, भरून ठेवली, बॅगेत असतं. हाय बरं आणि पाहिजो म्हटलं. हा लेकराचे पेपर गिपर झाल्यावर ये जो गावाले 8-10 दिवसासाठी. पाहिन ना ताई, हाव नाही म्हणून ठेवत मी, पाहिन म्हटलं. अजून कोणीकडे कामं गिमं निघाले, कोणते कामं भेटले तर तिकडे पाहिन ना मी. गावाले तर कधी येता येते. ते तर आहे, गावाले कधी येता येते, पण लेकराचं मन आहे ना, मामाच्या घरी जायचं आहे. आता घेऊन येजो, लेकराचं कायले मन ठेवतं. घेऊन येजो त्याले 2-4 दिवसासाठी तरी. बरं पाहिन मग, घेऊन येईन. जाय ना मग, तुही लवकर ऑटो गिटो लागला असेल तर लवकर निघून जाय. हो डब्बा नाही दिला म्हटलं राणीसाठी. नाही आई, डब्बा नाही दिला बा. तुला सांगितलंही नाही की डब्बा द्यावा लागते म्हणून. सांगा लागते काय आता डब्बा द्यावा लागते म्हणून? हा समजत नाही काय? 2-4 पुऱ्या बनवून देते आणि काही गोड बनवून देते, नाही तर भजे बनवून देते काही. मले काय म्हणून का खाली आता ना चाली बा आई आली तर. एक काम करजो, केळं गिळं घेऊन जाजो जाता. ते तर मी घेईनच, पण आता शिदोरी पाहिजे होती ना. वेळेवर नाही देत आता बनवून, टाइम बी नाही आहे, तुला उशीर होईल. जाय ना तू, केळं गिळं घेऊन घे जा. देऊन देईन मग मी तुझे पैसे. हा सध्याचे तुझ्याच पैशाने घेऊन घे जा. बरं घेऊन घे जो ना, म्हणजे का त्यानं पाठवले बा तुमच्यासाठी. हा मग मी गावाला घेईन तर मग देऊन देईन तुझे पैसे. ठीक आहे. चाल बाप्पा, बॅग भाईगिरी असं याटोत बसून देतो. आई थांब म्हटलं, मी येऊन राहिली, बसून देतो याटोत. ये ना मग. हो आली. रुपा तू आली आणि राणीले नाही आणलं. हा तिले काऊन नाही आणलं? तिलेही आणायला पाहिजे होतं तुझ्या संग. हा तिले टाकून येऊन गेली बिचारीले. आई आणत होती मी, पण पेपर चालू आहे ना तिचे. आता शेवटचेच पेपर आहे, 2-4 पेपर राहिले, त्याच्यानं काही आणलं नाही. तर पेपर झाल्यावर आणून देईन ना तिचे बाबा, आणून देईन. आली तर फोनही नाही केला त्या, काही उद्या येऊन राहिली का काही म्हणून. हा अचानक येऊन गेली, नाही तर आले नसते काय तुझे बाबा तुले घ्याले. हा त्याला पाठवलं असतं. एकटी म्हटलं पोराले घेऊन बॅग घेऊन येऊन गेली. हा लहानसं लेकरू आहे, एकटी नको घुमत जाऊ. आई म्हटलं स्पेशल ऑटोनच आली मी. हा काय गाड्या बदलावं लागले काय मले? स्पेशल ऑटो करून दिला मला त्यानं ना, आली मग. बाबा आता तिकीट लावून आले असते. हा तिकीट पैसे नाही जात काय येणं जाणं? त्याच्यानं म्हटलं जाऊ द्या, बाबाला काही बोलावत नाही. आली ना मी, बरोबर आली, काही वाक्य नाही झाले आमचे. कुठं उतरा नाही लागलं ना, काही नाही म्हटलं. पाणी हे ते हा दवाई गोळ्या सगळंच घेऊन आली म्हटलं मी. पोटाची दवाई संगाय, तापाची दवाई संगाय, जताची दवाई संगाय, सगळं संग ठेवतो म्हटलं मी. विक्सची डब्बी, हिंग, सगळं. संगच पाहिजे ना मग, लहान लेकरू राहते तर संगच पाहिजे म्हटलं, दवाई गोळ्या हे ते. तुझे बाबा पाहिन तर लय खुश होईन आता, खरंच सांगतो ना. हा त्याला माहित नाही आणि मलाही नाही माहित. हा म्हैस तर पाहिनं किती खुश झाली तू आली तर. चांगलं वाटून राहिलं मला. राणी आली असती तर अजून चांगलं वाटलं असतं. येईन ना, ते बी येईन. कशी काय आली पण तू अचानकच? काही नाही, काल माझ्या सासूचा फोन आला यायले, तर आज येऊन राहिली ते घरी. मग सकाळी माझ्या डोक्यात विचार आला. मी म्हटलं माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस थांबली नाही, काही नाही. हा 8-15 दिवस काढून नाही दिले माये. आता येऊन राहिली तर मी कायले थांबू? त्याच्यानं म्हटलं चाल गड्या, चालली जातो मी. 8-15 दिवस काम करू देतो स्वतःच्या हातानं, तेव्हा समजन. आज येऊन राहिली, येईन ते दुपारपर्यंत घरी. मग पाहिन मले, मग म्हणणार अरे रुपा तर आहेच नाही घरी. मग स्वतःलाच झाडू लावा लागन, भांडे घासा लागन. हा तेव्हा समजन. पोरीच्या घरी पुढे कामं करते ना, तेव्हा टोंगडे नाही दुखत. हा मस्त नातूले शाळेत नेऊन देते. हा त्या पोरीला अंगणवाडी सोडून देते, आणायला जाते आणि माई ननद कामाला जाते. तिथं बरोबर होते. आणि घरी आली इथं पोराच्या घरी, तर राणी मिक्स लावून दे ना, राणी पाय दाबून दे ना, माया पोरीले करत देते. म्हणून म्हटलं आता राणीले ठेवतो मी. आणि शांता मावशीले म्हटलं लक्ष ठेव जा मावशी, म्हटलं तुम्ही 8-15 दिवस. मग ते हे आणूनच देते म्हटलं राणीले. 8-15 दिवसासाठी आली, पण मी महिनाभर राहीन आता.
जातच नाही मी महिनाभर चांगले वाके होऊ देतो यायचे. मी बी आता कदर नाही करत. माई कदर नाही केली माय डिलिव्हरीच्या वेळेस. माई पोरगी शाळेत जाते असं नाही का, रुपाची पोरगी शाळेत जाते बा, डब्बा गिब्बा बनवून द्या. काय म्हणे माहित आहे ना, आली म्हणे आता रुपाची माय करण म्हणे काम. आता दोघीचं कोणतं काम आहे म्हणे अशी म्हणत होती. म्हणून म्हटलं आता मी बी शेकू देतो चांगली. आणि राणीच्या बाबाचं टेन्शन नाही आहे, ते काही खाऊन घेते. नाही माई सासू बनवणार तर थेच बनवते आणि थेच द्यायला माझ्या सासूला उलट खावाले दे. राणीच्या आजीले म्हणन आई तू थांब, मी पोळ्या बनवतो, मी भाजी बनवतो, उलट हेच दिन म्हटलं बनवून पाहिजे तू. अच्छा असं आहे काय? बरोबर आहे ना. आता तुझे दिवस निघाले तर येऊन राहिली असं. म्हणत असं ना, आता 2.5-3 महिने झाले, आता काम करायला लागली बा रुपा. आता चाललं जा राव, मस्त आराम करा सुनीच्या घरी जाऊन. पोरीच्या घरी काम करू करू थकली असेल ना, आता आराम करायला येते. मग आराम करा 2-4 महिने आणि अजून जाईन मग तिथं. हो काय? येऊ दे मग, येते तर. येते तर येऊ दे, नाही तर काय मग आता तिचंच घर होय. ये राय नाही का? नाही तर काय मग. अरे बाई कधी आली? बाबा आत्ताच आली मी, थोडा वेळ झाला आत्ताच आली. अरे वा वा, चांगलं झालं ना आली तर. फोनही नाही केला त्या आली तर. आलो नसतो काय मी घ्याले. एकटीच आली का जवळ आले? एकटीच आली म्हटलं मी पोराले घेऊन. न राणी? राणीले नाही आणलं मी, पेपर चाललाय ना म्हणून. हो काय, चांगलं झालं आली तर. चांगलं झालं आली तर. लय दिवस झाले होते आली नाही. राय आता 1-2 महिने. हो बाबा राहतो ना, आता 1-1.5 महिना राहतो म्हटलं. लय दिवस झाले आली नाही मी बी. तुम्ही नाही आले तेव्हापासून. टाइमच नाही भेटत ना बाई, त्याच्यानं येणं नाही झालं. आता आली न तू, आता चांगलं झालं राय. आता पाय बरं किती चांगलं वाटून राहिलं तर. राणीले आणलं असतं तर. येईन ना ते बी, येईन पेपर झाल्यावर. हो काय, चहा गी बनव ना आता. रुपासाठी चहा नाश्ता बनवा नाही लागत काय? रुपाले तर म्हटलं मी जेवण करून घे, तेच म्हणते नाही आई राहू दे म्हणते, मग करण जमते माली म्हणते मी. आता थंड पाणी पाजलं तिले मस्त थंड. आता बनवन ना थोड्या वेळानं नाश्ता. पाय व रुपा पाय, म्हटलं तुझ्या बापाले किती फिकर आहे. आली नाही आली तर चाय नाश्ता जेवण विचारून राहिले म्हटलं. बरोबर आहे ना आई, मग मी लाडाचीच आहे म्हटलं पहिलेपासून. हो ते तर आहे म्हणा, लाडाचीच आहे. बसा ना बाबा. हो बसतो. पहा मग मित्रांनो, आज आली पण मी आई बाबाच्या घरी. शेकू द्या म्हटलं सासूले आता 2-4 दिवस. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओ मध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.